पिंपळगाव बसवंत नगरीचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र नंदुशेठ गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य एक बौद्ध वधूवर पालक परिचय स्नेह मेळावा येत्या 2 जून रोजी पिंपळगाव बसवंत येथे आयोजित करण्यात आला आहे. शांतिदूत तथागत बहुउद्देशीय विकास संस्था नाशिक यांच्या माध्यमातून हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक आणि विविध उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे महेंद्र नंदुशेठ गांगुर्डे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी विधायक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला असून त्यातूनच या बौद्ध वधूवर पालक परिचय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील युवक युवतींना योग्य व्यासपीठ मिळावे, पालकांना संवादाची संधी मिळावी आणि समाजात एकोपा वाढावा हा या मेळाव्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. हा मेळावा मंगळवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संविधान भवन, डॉक्टर आंबेडकर नगर, पिंपळगाव बसवंत येथे संपन्न होणार आहे. बौद्ध समाजातील वधूवर आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सरपंच महेंद्र गांगुर्डे यांनी केले आहे. महेंद्र नंदुशेठ गांगुर्डे हे पिंपळगाव बसवंत परिसरात सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील युवकांसाठी, समाजातील गरजू घटकांसाठी तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी ते सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या परिचय मेळाव्यामुळे समाजातील अनेक कुटुंबांना एकमेकांशी परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमासाठी दिनकरराव शेजवळ तसेच अध्यक्ष वसंत पी रोहम हे प्रमुख संपर्क म्हणून काम पाहत आहेत. बौद्ध वधूवर सूचक मंडळ नाशिक आणि समस्त बौद्ध समाज पिंपळगाव बसवंत यांचे सहकार्य लाभत आहे. समाज बांधवांनी या स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बसवंत NH3 डिजिटल पिंपळगाव. जय भीम. मी महेंद्र वसंत गांगुर्डे. माझा वाढदिवस 2 जून मंगळवार दिनांक पिंपळगाव बसवंत येथे संविधान भवन येथे साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने मी बौद्ध समाजाचा वधूवर मेळावा करण्याचे आयोजित केलेला आहे. तरी निफाड तालुका व नाशिक जिल्ह्याचे तमाम बौद्ध समाजाचे मुलं व मुली उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी येऊन आपली उपस्थिती राहावी अशी विनंती करतो. या विवाहामध्ये, या वधूवर विवाहामध्ये जे मुलं मुली त्यांची पसंती होईल त्यांचा आपण पुढील 1 महिन्यामध्ये सामुदायिक विवाह करण्याचा मोफत खर्चाची जबाबदारी मी उचललेली आहे. तरी मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवी अशी विनंती करतो.